हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. सो आज आपण पास्ता बनवणार आहोत. खूप इझी आणि क्विक अशी रेसिपी आहे. सर्वात आधी मी एका टोपामध्ये 3 ते 4 ग्लास पाणी टाकलं आहे. त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल टाकलं आहे आणि पास्ता टाकला आहे. तेल यासाठी की ते पास्ता एकमेकांना स्टिक नाही झाले पाहिजे, म्हणून मी थोडं तेल टाकलं आहे. आणि थोडंसं मीठ आपल्याला टाकायचं आहे त्यामध्ये. इथे आपला पास्ता खूप छान कुक झालेला आहे. स्ट्रेनरच्या हेल्पने पास्तामधलं जे पाणी आहे ते आपल्याला स्ट्रेन करून घ्यायचं आहे. इन्ग्रेडियंट्स बघूयात आपण. आपल्याला लागणारा आहे कांदा घेतला आहे इथे मी, ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स, पास्ता मसाला, टमॅटो, शिमला मिरची आणि चीज क्यूब. तर सर्वात आधी आपण एका पॅनमध्ये मी 1.5 टेबलस्पून ऑइल घेतलं असेल एक अंदाजे, आणि त्याच्यामध्ये आपण कांदा टाकणार आहोत. कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचा आहे. त्यामध्येच मी टमॅटोही टाकणार आहे. तेही छान सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचं आहे. आपल्याला भाज्या जे आहेत ते तुमच्या चॉईसने तुम्ही टाकू शकता. इथे आता मी टमॅटो टाकला आहे, शिमला मिरची टाकणार आहे आणि थोडंसं मीठ टाकणार आहे, कारण का मीठ टाकल्यामुळे भाज्या ना थोड्या सॉफ्ट होतात. आणि ऑलरेडी आपल्याला पास्ता मसाल्यामध्ये पण मीठ असतं आणि आपण पास्ता शिजवताना पण मीठ टाकलेलं आहे. चीजमध्ये थोडंसं सॉल्टी असतं, सो मीठ जे थोडंसं जपून टाकायचं. त्यानंतर आता इथे मी पास्ता टाकलेला आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ह्यामध्ये तुम्ही सॉसेस पण टाकू शकता, टमॅटो सॉस किंवा सोया सॉस, ऑप्शनल आहे. तुम्हाला जर आवडत असेल तुम्ही नक्की टाका. इथे मी हा पास्ता मसाला यूज केला आहे. तुम्ही कुठल्याही ब्रँडचा पास्ता मसाला यूज करू शकता. पास्ता मसाला टाकून एकदा छान मिक्स द्यायचा आहे. त्याच्यानंतर मी तिथे टाकला आहे ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स. ते टाकूनही छान एकदम मिक्स करून घ्यायचं आहे. आणि एक 3 ते 4 मिनटं आपल्याला लो फ्लेमवरती हे कुक करून घ्यायचं आहे. पास्ता ऑलरेडी कुक्ड आहे, तरी पण थोडी वाफ द्यायची आहे. आता आपण इथे एका बोलमध्ये पास्ता काढणार आहोत. त्याच्यामध्ये चीज ग्रेड करून टाकणार आहोत. खूप सोपी अशी रेसिपी आहे. त्याच्यामध्ये तुम्ही मॉडिफिकेशन्स करू शकता. तुम्हाला सॉसेस आवडत असतील, जसं मी सांगितलं, तुम्ही ॲड करू शकता ते. आणि खूप इझी रेसिपी आहे. एकदम थोड्याशाच इन्ग्रेडियंट्सने पटकन बनते. ऑलमोस्ट हे इन्ग्रेडियंट्स आपल्या घरात अवेलेबल असतातच. सो रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.